मामाने दिवाळीमुळे का वागवायला पैसे नाही घेतले, असंच फुकट दिलं बा दूध पाजून वागव बा. तर मित्रांनो बघा आज दिवाळीमुळे ना बरेच पिल्लं लोकांनी वागवायला देऊन दिलेले. आज बरेच पिल्लं वागवायला दिले पण दिवाळीसाठी का, तर दिवाळीमुळे बरेच पिल्लं आज वागवायला दिलेत मित्रांनो. ज्यांच्या म्हणजे फुकट दिलं का असंच. केवढ्याला टाकलं मग? 1000 रुपयाला घेतलं मित्रांनो. 1500 सांगायची किंमत होती. पिल्लू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. तो घरी वागवायला नेला. हे कोणाकडून घेतला आता? कोणाकडून घेतला? मेवम भावाकडून. हे कितीला घेतला त्याने? पाळायला, म्हणजे त्यांच्याकडे जगलं नसतं भाऊ. तो दूध पाजून तू वाढवणार आहे त्याला. दाखव पिलू एकदा. तासच दिले मित्रांनो त्याला वागवायला. दूध पाजून वाढवणार आहे तो. 1000 रुपयाला. केवढ्यापर्यंत मागितलाय? 800ला मागितलाय. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो दिवाळीच्या टप्प्यातला हा पहिला बाजार आहे, म्हणजे दिवाळी पुढच्या हप्त्यात येणार आहे त्या आधीचा हा बाजार आहे मित्रांनो शुक्रवारचा. त्यासाठी दिवाळीमुळे बरेच जे काही मेंढपाळ लोक आहेत किंवा जे शेळीपालक वर्ग आहे किंवा जो काही शेतकरी वर्ग आहे हा दिवाळीसाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे कलेक्ट करत असतात. आणि त्यासाठी जो काही आपला माल आहे हा जास्त करून जो काही आपला आठवडे बाजार आहे यामध्ये विकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आज आठवडे बाजारामध्ये जो काही शेळी, मेंढी किंवा बोकड आहे यांची जी काही आवक आहे ही जास्त प्रमाणात असणार आहे. त्यामुळे मला असे वाटते की आजचा जो काही हा बाजार भाव आहे हा तुम्हाला खूप कमी रेटमध्ये किंवा कमी पैशामध्ये आजच्या मार्केटला तुम्हाला पिल्लं हे भेटू शकतात. तरीसुद्धा आपण जे काही आजचे संपूर्ण मार्केट आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि आजच्या मार्केटमध्ये काय रेट निघून येतात हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे या ठिकाणी दादांनी बारीक बच्चे आणलेत. पिलं बघा, पिलं खूप सुंदर मित्रांनो, क्वालिटी माल आहे. एक 10-10, 15-15 दिवसाचे आसपासचे पिलं आहेत मित्रांनो. टोटल दुधावरचे बच्चे आहेत. काठीवाडी शेळ्यांचा माल आहे बघा. पिलं एक नंबर आहेत, दिसायला खूप सुंदर आहेत मित्रांनो. क्वालिटी बघा, जवळजवळ 20-25-30 पिलं असतील. आणि या ठिकाणी बघा हा लांब आणि माल आहे मित्रांनो. त्याची माल आहे खूप सुंदर पिलं आहेत ते बघा. क्वालिटी बघा मित्रांनो. माल बघा कसा आहे. नुकतंच जन्माला आलेलं पिलं मित्रांनो, म्हणजे एक मे बी 15-20 दिवसाच्या आसपासचं पिलं असेल. क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे. या पिलाचे काय सांगितलं लहान पिला? हां 3,500 3 सोडून देणार. आणि यांचे काय सांगतायत? 2500 करून घेणार त्याच्यात पण. तर मित्रांनो बघा 2500 रुपये कान सांगायचे, कमी जास्त होऊन जाणार आहे. माल मस्त आहे. आणि ते पिलू कसं आहे थोडं मोठं आहे आणि जात वेगळे मित्रांनो. 3000 रुपये सांगतायत, 2500 सोडून देतील ते. आणि आलंच गिरे 2000 सुद्धा सुटून जाईल. आणि हे बच्चे बघा 2500 रुपये कानाने सांगतायत, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 1800, 1500, 2000 या रेंजला पिल्लं पडून जातील. पिल्लं सुंदर आहेत बघा, माल मस्त मित्रांनो. क्वालिटी छान आणली. 2500 रुपये सांगायची किंमत राहते. पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो मित्रांनो, जशी तुम्ही बार्गेनिंग करणार त्या रेंजने तुम्हाला पिल्लं मिळतील. पिल्लं खूप सुंदर आणलेत बघा, माल मस्त या ठिकाणी. या ठिकाणी बघा मित्रांनो थोडे मोठे बोकड आहेत. महिन्याचा पूर्ण झालेला माल आहे. ही जोडी दाखवलेली आहे दादांना. आता दादांते घ्यायला आलेले आहेत, दादांते विकणार आहेत. भाऊ आपण आता कसं सांगतात आणि कसे मागितले जाते. पिल्लं खूप सुंदर आहेत मित्रांनो. क्वालिटी चांगली आणली आहे बघा, माल मस्त मित्रांनो. एक नंबर पिल्लं बघा, जोडी छान आहे. तर मित्रांनो हे पिलो आणि या पिलूचा शोधा चालू होता. पिलू छान आहे. काय जोडीचं सांगितलं होतं त्यांना? 6,500 तुम्ही सांगितले होते. ते कसे मागितले? 4,000 केवढ्यापर्यंत सोडायचे तुम्हाला? 5,000ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो बघा 6,500 रुपये या जोडीचे सांगायचे आहेत. 4 मागणी झाली आहे, पण 5,000 अपेक्षा आहे त्यांना. 2500 रुपये कान माल जायला पाहिजे. माल मोठा मित्रांनो, काय अडचण नाही. पिल्ले सुद्धा सुंदर आहेत बघा, क्वालिटी छान आहे. आणि हे जे मोठे बोकड आहेत 5,500 रुपये कान. मित्रांनो 5,500 रुपये कान सांगतायत. बार्गेनिंग करून घेतील. पिल्ले सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे या ठिकाणी. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे बघा बारीक आणले दादांनी. पिल्लं सुंदर आहेत मित्रांनो. या पिलाचं सुद्धा चालू होता या ठिकाणी बघा. हे डोक्यावर पांढरा या पिलाचं सुद्धा चालू आहे. पिल्लं खूप सुंदर डोळे आहेत त्याला. आणि मोठा माल मित्रांनो, महिन्याचा मोठा माल आहे टोटल. पिल्लं खूप छान आहेत मित्रांनो.
हो पण आता कसं चालू आहे तो शोधा. हे दादा 3,000 मागितलं मित्रांनो त्यांनी. तिला सुंदर आहे. 4,000 रुपये सांगायची किंमत आहे. 3 मागितलेला आहे. मोठा पिल्लू आहे बघा. दीपक प्रकाश जाऊ दे. तुला काय सांगणार नक्की? 4,500 सांगायचे. 4,500 सांगायचे. 3.5 मागून घेतलाय. 4,500 सांगायचे. तर एक माणूस मला 3.5 म्हणतोय तो. हो पण आता शेतकरी किती पैसे जातात त्यांचे त्याचे. पिल्लू छान आहे. 3,500 रुपये सांगतोय आता समोरचा. तर मित्रांनो 4,500 रुपये कमी म्हणत होते. पण किती 3.5 केला. 3.5 व्यवहार करून घेतलाय. बैजबर व्यवहार केलाय. पिल्लू खूप सुंदर आहे. मोकळा दाखवा. लांब कानी आणि पिल्लू सुद्धा मोठं आहे मित्रांनो बघा. सुरुवातीला केवढ्याला मागितलं होता? 2,000 नंतर आता किती दिलेत? 3.5. तर 3,500 दिलेत मित्रांनो. 4.5 सांगायची किंमत होती. 3.5 सोडून मोकळं झालं. पिल्लं मस्त बघा. क्वालिटी छान आहे मित्रांनो. नेहमीप्रमाणे दादांनी जातीवंत बच्चे आणलेत. क्वालिटी माल मित्रांनो. हे बघा हे जे पांढरे दिसत आहेत लांब कानी राजस्थानी सोजत क्रॉसिंगचा माल मित्रांनो. बरेच लोक म्हणतात की शिरोई क्रॉसिंग सोजत क्रॉसिंग. तर मित्रांनो बघा शिरोई सोजत गुजरी असा क्रॉसिंगचा माल आहे हा. हे बघा तुमच्या पाण्यावर तुमच्या केण्यावर. आता हे सुद्धा सोजत क्रॉसिंगचं पिल्लू आहे. गावरांना क्रॉस झाले. पिल्लू खूप सुंदर आहेत मित्रांनो. माल मस्त आहे. आणि या ठिकाणी मोठे बोकड आहेत दादा. पिल्लू खूप छान आहेत बघा. पण आता हा दुधावरचा माल आहे. पिल्लं बघा. बरं हा दुधावरचा माल कसा सांगतायत? 3,500 रुपये सांगून देऊन मोकळा व्हायचा आहे. 3,500 रुपये सांगतायत. आणि तुम्हाला मी व्यवहार दाखवला जसा काही 3.5 प्रमाणे दिलेला सुद्धा आहे. पिल्लू सुंदर आहेत बघा. माल मस्त आहे. पुन्हा एकदा आता या ठिकाणी व्यवहार चालू होतोय. पाहू आपण कसं देतात दादांना. माल मस्त आहे. 3.5 प्रमाणे पिल्लं सोडून मोकळवतात मित्रांनो. क्वालिटी खूप छान आहे. माल मस्त आहे बघा या ठिकाणी. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जितू व्यापार देणे या ठिकाणी बघा थोडे मोठे बोकड आणलेत. क्वालिटी छान आहे या ठिकाणी. हे जवळजवळ 3-3 महिन्याचा माल आहे. पिल्लं सुंदर आहेत. आणि मेंढे सुद्धा आणलेत बघा त्यांनी या ठिकाणी. एक नंबर क्वालिटी मित्रांनो. गावरान जातीमध्ये काम करतात जितू व्यापारी. खूप छान माल आणतात. हे 5 महिन्याचे आहेत काही 6 महिन्याचे आहेत. अंदाजे वजन जर पाहायला गेलं तर हे बघा 20 किलोच्या पुढचे बोकड ते 15-20 किलोचा माल येऊन जाईल. आरामात माल आहे मित्रांनो. क्वालिटी खूप सुंदर आहे. बरं जिथं बाबा या मोठ्या मालाचे काय सांगितलं? हा बघा हा जो मोठा माल आहे. पिल्लं खूप सुंदर आहेत. कसं काय सांगायचे आहेत? हे का? हां 3.5 सांगतोय. हे मोठा माल पण मोकळा करायचं डायरेक्ट. तर मित्रांनो बघा हां बरोबर. तर मित्रांनो बघा हा जो तुम्हाला लॉट सांगितला काय अडचण नाही ना चालेल. तर 2500 प्रमाणे तुम्ही मोकळं व्हायचं मित्रांनो बघा. 3,500 रुपये कानाचे सांगताय. टोटल लॉट आहे मित्रांनो हा. मेंढे 3.5 प्रमाणे देऊन. तर मित्रांनो बघा मेंढे 4,000 सांगायचे. 3.5 प्रमाणे देऊन मोकळून जाणार आहेत. आणि या ठिकाणी बघा 3,500 रुपये सांगतायत. पण 2500 रुपये कान बोलले ते. 2500-3,000 रुपये कान. मोठा माल आहे मित्रांनो. तुम्हाला काय 10-15 किलोचा 20 किलोचा बोकड आहे एक आता 200-250 रुपये किलोचा या ठिकाणी हिशोब पडून जाणार आहे तुम्हाला. क्वालिटी बघा. क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. पिलांची बोकड बघा शकता किती मोठे मोठे बोकड आहे. आज फक्त देऊन मोकळं व्हायचं आहे जितो आबांना. हे मागतायत 2 प्रमाणे. बरं एवढं स्वस्त का बरं? दिवाळीमुळे चांगलं आहे. देऊन मोकळून जायचं आहे. मित्रांनो बघा दिवाळीमुळे देऊन मोकळून जाणार आहेत. दिवाळी साजरी करायला पैसे पाहिजे. 250 रुपये किलोचा 200 रुपये किलोचा माल करून जाणार तुम्हाला. क्वालिटी खूप सुंदर बघा. एक नंबर माल माल मस्त मित्रांनो. 2,000-3,000 रुपये 3,500 रुपये या कानाने देऊन मोकळं व्हायचं आहे. फक्त सांगतायत मोकळं स्पष्टपणे. बरेच लोक मला किलोचा भाव विचारत होते. तर मित्रांनो 10 किलोच्या पुढे म्हणजे 20-20 किलोचे जनावर आहे. ते सुरुवातीला बघा 18-20 किलोचे जनावर होऊन जातील. तुम्ही सरासरी 10 किलो जरी चिकन पकडलं तर तुम्हाला 200-250 रुपये किलो चिकन पडून मटन पडून जाणार आहे या ठिकाणी बघा. बोर्डेबल मित्रांनो. एकदम स्वस्त आणि चांगला व्यवहार या ठिकाणी. क्वालिटी खूप छान आहे. माल मस्त. तर बाबांच्या या ठिकाणी बघा हातामध्ये मोठा बोकड घेऊन फिरतात मित्रांनो. खाली सोडा ना. खाली सोडा त्याला. मस्त बोकड मित्रांनो. क्वालिटी आहे. काय किंमत सांगितली?
याची 5,000. 5,000 सांग. केवढ्यापर्यंत मागितलाय? 3,000. 3,000 पर्यंत. केवढ्यापर्यंत सोडायचं आहे मग? 3,500. 3,500ची इच्छा आहे. तर मित्रांनो 5,000 सांगायचे, 3,000 पर्यंत मागितला आहे. 3,500ची इच्छा आहे बघा. माल मस्त मित्रांनो, 15 किलोच्या पुढचा माल आहे. क्वालिटी सुंदर आहे बघा. एक नंबर माल. मित्रांनो या ठिकाणी बाबांनी जोडे आणले. अंदाजे वजन जर पाहायला गेलं तर एक 7-7 किलो येऊन जायला पाहिजे. 14 किलोची जोडी येऊन जायला पाहिजे. खरेदी केलेली आहे त्यांनी असं मला वाटतंय. पिलो सुंदर आहे, कारण की नवी दावण घेतलेले ना, खरेदी केलेली आहे. हो आपण कितीला घेतलेले. बरं घ्यायचे का तुम्ही? या केवढ्याला सांगे होतात जोडी? त्याने 2,500 सांगितले. 2,500 सांगितले होते जोडीचे? जोडीचे नाही, कानाचे एकाचे, म्हणजे 5,000 रुपये जोडी सांगितले होते. केवढ्याला जोडी घेतली? मला 4,000 पडले. 4,000ला जोडी, म्हणजे 2,000ला पिलं पडले. तर मित्रांनो बघा 2,000ला पिलं पडून गेलेले आहेत. माल मस्त मित्रांनो क्वालिटीचे. आणि 4,000ला जोडी घेतली दादांनी. पिल्लं सुंदर आहेत बघा. मित्रांनो दादाने बघा लहान पिल्लू विकायला आणलंय. आडवा दाखवा, खांद्यावर टाकून आणलंय मित्रांनो. माल मस्त आहे, नुकतेच जन्माला आलेलं आहे. क्वालिटी सुंदर आहे. काय सांगितले? काय सांगितले पिल्लाचे? 2,000 सांगितलं. केवढ्यापर्यंत मागितलाय? 1,000ला मागितलाय. का अपेक्षा तुम्हाला? 1200-1500ची. मित्रांनो बघा 2,000 सांगायचे, 1,000ला मागणी झाली. 1200-1500ची अपेक्षा आहे. पिल्लू सुंदर आहे बघा. माल मस्त मित्रांनो. या ठिकाणी बघा कोकरा आणले मित्रांनो. 2 कोकरं आहेत. येथील मित्रांनो 12-15 किलो दूध जातील. पिल्लू सुंदर आहेत. माल मस्त आहे. काय बोललो जोडीचे? केवढ्यापर्यंत मागितले? 8. मित्रांनो 12,000 सांगायची किंमत आहे. 8,000 जोडी मागितलेली म्हणताय. पिल्लू सुंदर आहेत बघा मित्रांनो. माल मस्त आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो कोकराचा सौदा झाला आहे. पिल्लू सुंदर आहे. माल मस्त आहे मित्रांनो. दादांनी माल खरेदी केलाय. किती दिले दादा? 6,000 देऊन मोकळे झालेत मित्रांनो. पिल्लू सुंदर आहेत बघा. माल मस्त आहे. 6,000ला खरेदी झालेला आहे मित्रांनो. दादांनी बघा साखरे बाजारात एक पिलू विकायला आणलंय. पिलू मस्त आहे. एक 15-1 दिवसाचं असेल. 15-1 दिवसाचं पिलू दिसतंय. काय बोलताय? केवढ्याला मागितलाय? केवढ्यापर्यंत सोडायचं आहे? 2,000ची इच्छा आहे मित्रांनो. 3 सांगायची किंमत आहे. 1500ला मागणी झाली. 2च्या अपेक्षा. पिल्लू सुंदर आहे बघा. माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो एक लहान पिलू आणलंय बघा या ठिकाणी. नुकतंच जन्माला आणलेलं आहे. माल मस्त आहे. केवढ्याला सांगताय? 1,000 रुपयाला. केवढ्यापर्यंत मागितलाय? 800ला मागितलाय. तर मित्रांनो 1,000 सांगायची किंमत आहे. 800ला मागितल्याला सांगतात दादा ते. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त मित्रांनो. या ठिकाणी बघा मित्रांनो बारीक पिलांचा शोधा चालू आहे. पिलू सुंदर आहे. घेतले का हे? तर मित्रांनो द्यायला आणलेले आहेत. माल मस्त आहे मित्रांनो. हे बारीक केवढ्याला सांग? ओळखला ना. 2 मिनिटं. केवढ्याला सांगतायत? का घेतलेत तुम्ही? नाही देतोय ना आम्ही. काय सांगतायत? 2,000 लहान पिलाचे. केवढ्यापर्यंत मागितलाय? त्याला मागितलं 1,300 पर्यंत. 1,300ला. किती अपेक्षा तुम्हाला? आम्हाला 1500. 1500ची अपेक्षा. तर मित्रांनो 2,000 सांगायची किंमत आहे मित्रांनो. पिल्लं छान आहेत. 1500ची अपेक्षा. 1,300 रुपयेपर्यंत मागणी झाली. 1500ची अपेक्षा त्यांना. पिल्लू सुंदर आहेत बघा मित्रांनो. 1500च्या मानाने. माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या कोकराचा शोधा चालू आहे. 1500 रुपये सांगायची किंमत आहे. 700 मागणी झालेली आहे. पिल्लं सुंदर आहे मित्रांनो. पण आता किती पैसे देतात? क्वालिटी छान आहे मित्रांनो पिलाची. कटिंगसाठी माल जाणार आहे. किती पैसे देतात पाहू आता. 700 रुपये दिलेले आहेत त्यांनी. 700 रुपयाला कोंबडं बी येत नाही. कोंबडं बी येत नाही 700 रुपयाला. तू कोंबडं मागतो 700ला मागितले पाहू आता किती देतात दादा ते. 1200 रुपयाच्या अपेक्षा. 800ला मागून घेतलेला आहे. व्यापारी नुसतं मजा घेते. 800 रुपयाला मागितला आहे. 1200 सांगायची किंमत आहे. पाहू आता किती म्हणतात ते. कटिंगसाठी मागतात 800ला. 1,000ची अपेक्षा आहे त्यांना आता. 800 रुपये दिलेले. 800 रुपयाला सोडून दिलाय. माल मस्त क्वालिटी. दादा 2 मिनिटं थांबा. कितीला घेतला आता? 800ला. 1 मिनिट थांबा. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे दादाने या ठिकाणी बघा कोकरं आणलेले. पिल्लं खूप सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आहे. एक नंबर माल आहे बघा. पिल्लं खूप सुंदर आहे. क्वालिटी छान आहे बघा. हे 4 वेगळे आहेत आणि हे 7-8 नग वेगळे. पिल्लं सुंदर आहेत. माल मस्त.
काय सांगतात त्या मालाचे ते? त्या मला 6,000 6,000 सांगितलं. आणि तुझ्या मालाचे काय बोललाय? माझ्या 6,000 6,000. कितीपर्यंत सोडायचं? कितीपर्यंत सोडायचं? 4.5 पावणे 5 पर्यंत त्याला सोडून मोकळं व्हायचं. तर मित्रांनो 6,000 रुपये सांगायची किंमत आहे. पण रिजनेबल सांगून दिले. 4.5 पावणे 5 ला सोडून मोकळं होऊन जाणार आहे. पिल्लं सुंदर आहे बघा. दर शुक्रवारी साखरे बाजारात येत असतो. चांगला माल आणला, क्वालिटी छान आहे. या ठिकाणी दादाने बघा जोडी आणलेली आहे मित्रांनो. पिल्लं छान आहे. निजामपुरी लांब शपटीचा मेंढा आहे. असल महिन्याच्या आसपासचे पिल्लं आहे. काय किंमत सांगायची जोडीची? एक बोला ना, काय बोलले जोडी? 12,000 सांगायचे. तर मित्रांनो 12,000 रुपये सांगायची किंमत आहे जोडीची. पिल्लं छान आहेत बघा. माल मस्त आहे या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी पिल्लं बघा खूप सुंदर पिल्लं आणले. 2 महिन्याच्या पुढचा माल मित्रांनो. क्वालिटी छान आहे, एक नंबर आहे. दादांनी ते खरेदी करायला आले होते आणि दादांनी ते विकणारे होते. साडेचार ने मागितलाय. 4.5 ने मागितलाय. केवढ्याने बोलले तो? 6.5 बोलले. तर मित्रांनो 6,500 सांगायची किंमत आहे. 4.5 ने मागितलेला आहे. पाहू कसा व्यवहार होतो या ठिकाणी. किती? 47 ने मागून घेतलाय शेवट. 6,000 सांगायचे. 47 ने मागून घेतलाय. घ्या थोडं चढून घ्या ना, काय एवढं. माल मस्त आहे. अजून थोडा चढा म्हणजे सोडून देतील ते. करा थोडं डील करा. माल मस्त मित्रांनो. 6,000 सांगायचं आहे. 47 पर्यंत आलेला आहे. पाहू आपण आता कितीचं शोध होतं या ठिकाणी. तर मित्रांनो 51 अपेक्षा त्यांना. माल मस्त बघा क्वालिटी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी नेहमीप्रमाणे बच्चे आणले. क्वालिटी खूप सुंदर आहे. माल मस्त आहे मित्रांनो. पिल्लं छान आणलेले. दादांचा माल आहे. काय किंमत सांगायची? 5.5. केवढ्यापर्यंत मागितलाय? 4ला मागते. का अपेक्षा तुम्हाला? 5.5ची अपेक्षा आहे ना. तर मित्रांनो बघा एकदम सांगून दिले. 4 पर्यंत मागणी झाली पण दादांना 5.5ची अपेक्षा आहे. पिल्लं सुंदर आणलेत बघा. क्वालिटी छान आहे. माल मस्त आहे. तर मित्रांनो टोटल माल हा मेंढी पालनासाठी जाणार आहे. पिल्लू खूप छान आहे. मनमालला माल जाणार आहे मित्रांनो. टोटल क्वालिटी बघा. क्वालिटी एक नंबर घेतलेले दादांनी. थोडी सर्दी पण कव्हर होऊन जाईल माल. कसं सांगायचं होतं माल हा? सांगताना त्यांनी 5.5 सांगितले. 4.5 घेतले. 4.5 टाकला. किती नग टाकलेत? 10 नग. तर मित्रांनो 4.5 आणि 10 नग टाकलेत बघा. पिल्लं खूप सुंदर आहेत मित्रांनो. स्ट्रॉंग पिल्लं आहेत. माल मस्त घेतला बघा. पाहायला चाललाय टोटल. पिल्लं छान आहे. आता याचा शोधा चालू आहे बघा. 1500ला मागून घेतलेला आहे. नहीं पण तुम्हारा दिल से बोल रहे 15,000 का माल है. फाइनल कितने का? 1500 रुपये सांगितले दादाने. 1500ला मागितले. फाइनल बोलो दे दूंगा मैं तुमको. लेने का नहीं 1500 के आगे ना. ऐसा नहीं चलता हो. इतनी जितनी जल्दी ना. होऊन गेले का? साईड पूर्ण होऊन गेले. आता जायचं निघायचं तयार आहे का? डाल लो दादा देने को है ना. मैं क्या बोलता मेरे पास पैसे डाल दो ना. उसके बाद 1500 बचे मिलेगा क्या दादा? हो गया. उसका बाल भी निकल गया थोड़ा आगे का. जान दो दादा. तो देने को आए तो मित्रांनो 1500ला मागितलं. नाही दिलेलं त्यांनी. पिल्लं छान आहे. व्यापारी येतो. 100-200 रुपये काढणार आहे. माल मस्त का 1500ला सोडून देईल. तो घेऊन येईल का? तर मित्रांनो 1500ला सोडून देईल. पिल्लू छान आहे का. माल मस्त आहे ठिकाणी. तर मित्रांनो बघा आता झिकझिक चालू होते. हा कोकरू त्यांनी टाकलेला आहे. आडवा करा. पिल्लू खूप छान आहे मित्रांनो. केवढ्याला टाकला आता? 1500 रुपयाला. तर मित्रांनो 1500 रुपयाला कोकरू टाकलाय. पिल्लू छान आहे बघा. माल मस्त घेतला या ठिकाणी. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी बघा या कोकरांचा शोधा चालू आहे. पिल्लू खूप छान आहे. मोठा माल आहे मित्रांनो. 4-5 महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय. पिल्लं छान आहे बघा. निघून गेले दादा. दिलेलं नाही. कसा मागितलाय? कसा द्यायचंय तुम्हाला? 7ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो 6 ने मागितलेला सांगताय. 7ची अपेक्षा आहे. पिल्लं सुंदर आहे बघा. क्वालिटी छान आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मोठा गेट आणला मित्रांनो. पिल्लं खूप मस्त आहे. माल मस्त आहे. केवढ्याला सांगितलेला होता? कितीपर्यंत मागितलाय? 25ला मागा. कितीला सोडायचं तुला? 30ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो बघा 35 सांगायची किंमत आहे. 25 पर्यंत मागितलेला सांगतोय. 30,000ची अपेक्षा आहे. पिल्लं सुंदर आहे बघा. मस्त माल मित्रांनो. मोठा मेंढा आहे. या ठिकाणी या 5 पिल्लांचा शोधा चालू आहे. पिल्लं छान आहे. माल मस्त मित्रांनो. केवढ्यात मागितला? तर मित्रांनो पिल्लू छान आहेत. पाहू आपण कसं शोधा होतो. केवढ्याला बोलला तू? हे केवढ्याने सांगितले? 5.5. केवढ्याने मागितले दादांनी? 3100ने. 3100 मागितले. केवढ्यापर्यंत सोडायचे आहेत मग?
5ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो बघा 3100 मागितलेले आहेत. 5ची अपेक्षा आहे. पाहू आपण शोधा कसा होतो. तर मित्रांनो 3100 मागितला होता ना, 3100 मागितलेला होता. 3100ला परवडला नाही. कितीपर्यंत परवडेल तुला हा? 4.5ची अपेक्षा आहे लास्ट. 4.5 पर्यंत सोडून मोकळवणार आहे. पिलू छान आहे मित्रांनो, क्वालिटी छान आहे बघा. आणि हे पिलू तो घरी वागवायला नेला आहे. कोणाकडून घेतला आता? कोणाकडून घेतला? मेवम भावाकडून. हे कितीला घेतला त्याने? पाळायला, म्हणजे त्यांच्याकडे जगलं नसतं भाऊ. तो दूध पाजून तू वाढवणार आहे त्याला. दाखव पिलू एकदा. तासच दिले मित्रांनो त्याला वागवायला. दूध पाजून वाढवणार आहे तो. पिल्लू खूप छान आहे बघा. आणि हे सुद्धा पिल्लं छान आणलेत. माल मस्त आणलाय. क्वालिटी छान आहे पिल्लाची. तर मित्रांनो या ठिकाणी बघा बारीक कोकरं आणलेले आहेत. पिल्लं छान आहेत. 3 नग आणलेत मित्रांनो. पाहू आपण काय किंमत सांगतात, कसे म्हणतात. काय रे ते मोठ्याचे सांगितलं मला. 3000 रुपये सांगितले. 3000. पाहू आपण आता कितीला म्हणतो तो. 700 रुपयाला मागितलंय. 3000 सांगायची किंमत आहे. हो केवढ्याला देतात? केवढ्यापर्यंत सोडायचा तुला तो? केवढ्याला सोडायचा आहे? 2500 पर्यंत अपेक्षा आहे ना. तर मित्रांनो 2500ची अपेक्षा. पिलं छान आहे. 700ला मागितला होता. 3000 सांगायची किंमत आहे. माल मस्त बघा, क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा या 2 पिलांचा सुद्धा चालू आहे. 4.5ची अपेक्षा आहे. आणि किती? 4.5 द्याव द्या ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. काय एवढं तेवढं चांगला मागून घेतला त्याने. 4.5ला मागून घेतला मित्रांनो. 86ची अपेक्षा आहे. पाहू आता कितीला सोडतात. आणि ते 4.5ला सोडून द्यायला पाहिजे त्यांनी. पिलं सुंदर आहे बघा, माल मस्त आहे या ठिकाणी. किती पैसे देतात पाहू आता. किती पैसे दिलेत? 4.5 रुपयाला कोकरू दिलेला आहे. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादाने एक पाट खरेदी केले लांबकानी माल मित्रांनो. काठीवाडी मधला. काठीवाडी आहे ना? काठीवाडी. केवढे सांगायची किंमत होती सुरुवातीला? 3000. केवढ्याला दिलं त्यांना मग आता ते? 2200ला. तर मित्रांनो 2200ला पाळायला दिले. 3 सांगायची किंमत होती. पिल्लं सुंदर आहे. काठीवाडी मधला माल आहे. आणि या ठिकाणी बघा तोच माल आणलाय काठीवाडी. आणि काही हे शिरोई मिक्स दिसत आहेत मला. पिल्लं छान आहेत. यांचे कसे सांगतायत? हे बारीकांचे कसं काय सांगतायत? 2200ला जातील का? तर 2200ला जातील मित्रांनो. पिल्लं छान आहेत. क्वालिटी मस्त आहे बघा. या ठिकाणी बघा मित्रांनो शेळ्या आणल्या दादांनी. पिल्लं छान आहेत. दिसायला खूप सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आहे. जोडी आहे मित्रांनो. बुक्की बंद जोडी आहे. क्वालिटी छान आहे. काय सांगताय या जोडीची, या दोघांची? हा दोघींचे 15,000 सांगताय. 25,000 गाबणी आहेत का त्या? का पिल्लं आहेत त्यांच्या खाली? मोठाले पिल्ले. हे मोठाले पिल्लं आहेत त्यांच्या खाली. म्हणजे किती नग आहेत टोटल? सगळे 4 नग आहेत. 50,000 रुपये सांगतायत. दोघींचे 30. त्यांचे 30. किती झाले? 80,000 रुपये. बरं होऊन जातील. थोडं भरून जाईल कमी जाते. तर मित्रांनो बघा बाबांनी टोकन रक्कम 80,000 रुपये सांगून दिली 4 नगांची. 4 नग 80,000 म्हणजे 20,000 रुपये कानाने माल पडणार आहे. पिल्लं खूप छान आहेत मित्रांनो. पण किंमत पण जास्त सांगितलेली. माल मस्त आहे. का अडचण एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला राजस्थानी सुंदरची बच्चे भेटून जाते. दिसायला सुंदर दिसले. क्वालिटी एक नंबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 4 बोकडांचा शोधा चालू आहे. पिल्लं सुंदर आहेत. माल मस्त मित्रांनो. क्वालिटी छान आहे. पाहू पण काय सांगतायत. बाबांचा माल आहे. बाबा विकायला नाही सांग. हो तुम्ही 100 रुपये दे. सौदा चालू आहे. तू नको बोलू. नाही सांगू. हो मित्रांनो आता कसं कितना नग शोधा चालू आहे? 4 नग काय सांगताय बाबा? 4 इंच का? आणि केवढ्याला मागतायत?
7,000ला 4 मागतायत. तर मित्रांनो 7,000ला 4 मागतायत आणि 25,000 रुपये 4 इंच सांगायचे. हो आता किती म्हणतायत ते त्याला बसतोय माल मोठा मित्रांनो. बाबाला गुंडवतायत ते. केवढ्याला सांगितले 4 नग त्यांना केवढ्याला सांगितले? मी 8,000 सांगलोय. 8,000ला एक सांगितलं आणि ते 1,7,500ला मागताय. तर मित्रांनो 8,000 सांगायची 7,500ला हा एक नग मागत होते. पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा क्वालिटी छान आहे मित्रांनो. तर मित्रांनो दादाने बोकड आणलाय बघा गावठी जातीमध्ये अंडू आहे फुल गरम आहे माल मस्त आहे. केवढा सांगा द्या ना? 12,000 केवढाला मागेलचे? दाम मागेलचे केवढाला सोनाचे तुले? वरचे पोटे का देवाना बॉश. तर मित्रांनो 12 सांगायचे 10ला मागणी झालेली. 11,000 आले तर सोडून देणारे. पिलू मस्त बघा क्वालिटी छान आहे. या ठिकाणी शेळ्या पिलू मस्त आहे. कापणी शेळ्या आहेत. माल विकायला आणलाय. काय कान सांगतायत? 9,500. 9,500 कान केवढ्याने मागितले? 6,000ला 6,500 मागितलं मित्रांनो. 9,000 सांगायचे. केवढ्या म्हणतायत ते शेवट? 9लाच म्हणतायत का? तर मित्रांनो 6,000 पर्यंत मागितलं आहे. 9च्या अपेक्षा पिल्लं सुंदर आहेत. 9,000च्या अडे मित्रांनो 5.5 पर्यंत मागितलेले आहेत. पिल्लं छान आहेत. शेळ्या आहेत मित्रांनो गाबणी शेळ्या आहेत. माल मस्त आहे बघा क्वालिटी छान आहे. तर मित्रांनो दादाने कोकरू घेतलं बघा माल मस्त आहे. काय किंमत सांगायची होती सुरुवातीला? व्यापारी केवढ्याला बोलला होता? 3,000ला. तर मित्रांनो 3,000 सांगायची होती. 2500ची खरेदी. पिल्लू छान आहे बघा. तर मित्रांनो दादाने साखरी बाजारातून 4 नग खरेदी केलेत. पिल्लं सुंदर आहेत बघा माल मस्त आहे. सुरुवातीला काय किंमत सांगायची होती नगाची? 4,000 रुपये कान. कितीला टाकलाय मग आता? 25 रुपये कान. 5,000 रुपये जोडी. म्हणजे आता 10,000ला 4 पल्ले काय. तर मित्रांनो 25 रुपये कान 5,000 जोडी. 10,000ला 4 नग टाकलेत. पिल्लं सुंदर आहेत बघा माल मस्त आहे. मित्रांनो लहान पिल्लू घेतलंय दूध पेत बच्चं. काय किंमत सांगायची होती सुरुवातीला? केवढ्याला टाकलं मग? 1,000 रुपयाला घेतलं मित्रांनो. 1,500 सांगायची किंमत होती. पिल्लू सुंदर आहे माल मस्त आहे बघा. तर दादांनी साखरी बाजारातून बोकड खरेदी केला. पिल्लू सुंदर आहे. सुरुवातीला काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? 3,000. तुम्ही कितीला टाकलं? आम्ही 2500ला टाकलं. 2500ला टाकलंय. आणि या ठिकाणी बघा कोकरू घेतलं. याची काय किंमत सांगायची होती? केवढ्याला घेतलंय? कितीला घेतले? 2800ला गेलचे ना. तर 2800ची खरेदी. पिलू छान आहे बघा माल मस्त. मित्रांनो दादांनी ते साखरी बाजारातून एक पिलू खरेदी करून घेऊन चालले. माल मस्त आहे मित्रांनो. दुधावरचं बच्च आहे नाही ते कसं काय भेटलं तुम्हाला? विकत नाही घेतलं? विजापूरवरून आणलंय इकडे चाललंय. म्हणजे फुकट दिलं का असंच? तर मित्रांनो दादांते साखरी बाजारातून पिलू घेऊन चालले बघा. दिवाळीच्या टप्प्यामध्ये माल घेऊन चाललेले. पिलू खूप सुंदर आहे. तसं पाहायला गेलं असेल तर 500-700 रुपये किंमत झाली असते याची. काय वानोळा दिलाय तुम्हाला? वानोळा दिला मित्रांनो. वागवायला चाललेत. गाय आहे का तुमच्याकडे? गायच्या खाली दूध पाजणार. किती दिवस दूध पाजणार याला आता? 2 महिने 2-3 महिने 3 महिने दूध पाजवावं लागेल आणि मग वाढून ते पुढं तुम्ही विकायला आणणार आहेत. तर मित्रांनो बघा पाहायलाच दिलं बॉस. घेटी आहे बॉस. वाढवायला दिली बुवा. तर वाढवायला एकाच 2 करायचं बुवा. तर मित्रांनो उत्पन्न वाढवण्यासाठी दिलंय. फुकट दिलंय त्यांना बघा. माल मस्त क्वालिटी छान आहे ठिकाणी. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून एक पाहायला मेंढा खरेदी केलाय. पिलू सुंदर आहे. काय किंमत सांगायची होती त्यांची सुरुवातीला? किती पैसे दिलेत त्यांना? किती पैसे दिलेत? हा 2,000. तर 2,000ला खरेदी केलाय बघा. पिलू सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आहे. मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून बघा एक बोकड खरेदी केला. पिल्ला छान आहे. इकडे 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 इकडे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची सुरुवातीला? कितीला घेतलं? केवढ्याला टाकलंय तुम्ही आता? 3.5ला. तर 3.5ला घेतलं मित्रांनो. पिल्ला छान आहे बघा माल मस्त. तर मित्रांनो दादाने साखरी बाजारातून बघा एक पिलू आणलेलं आहे. पिलू छान आहे. केवढ्याला दिलं म्हटलं? 1500 सांगत होता. हा 1,000 रुपयाला दिलेलं असं. बरं तर 1,000 रुपयाला दिलेलं म्हणतो मित्रांनो. पिल्ला छान आहे बघा माल मस्त आहे. तर मित्रांनो दादाने बघा साखरी बाजारातून पिलू खरेदी केलंय. पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आहे. लांब शिफ्टीचा माल आहे. दूध पेत बच्चा आहे. दादांना दिलंय. कोणी दिलं तुम्हाला? मामाने. दिवाळीमुळे का? वागवायला पैसे नाही घेतले असंच फुकट दिलं बा. दूध पाजून वागव बा. तर मित्रांनो बघा आज दिवाळीमुळे ना बरेच पिल्लं लोकांनी वागवायला देऊन दिलेले आहेत. आज बरेच पिल्लं वागवायला दिले पण
दिवाळीसाठी का? तर दिवाळीमुळे बरेच पिल्लं आज वागवायला दिलेत मित्रांनो. ज्यांच्याकडे दूध कमी पडतं ना ते त्यांच्या नातेवाईकांना वाढवायला देऊन देतात. पिल्लं खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे, फ्री दिलेलं, क्वालिटी खूप छान आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते. अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला लावला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.